नमस्कार, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 9 न्यूज. बदली कर्मचाऱ्यांना कायम करणे, अनुकंपा तत्वावर नेमणूक, कंत्राटींना रोजंदारीवर घेणे यासह विविध मागण्यांसाठी KMT कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर अखेर संप मागे घेण्यात आला. कर्मचाऱ्यांनी केलेल्या विविध 6 मागण्यांपैकी 2 मागण्या शासन स्तरावर पाठपुरावा करून पूर्ण करण्याची ग्वाही दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला. KMT कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे कोल्हापूर शहरातील बस सेवा ठप्प झाली होती. याचा परिणाम विद्यार्थी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर झाला होता. ही बाब ध्यानात घेऊन माजी आमदार महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी KMT कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. KMT कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करण्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला जाईल असा विश्वास यावेळी माजी आमदार अमल महाडिक आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी कर्मचाऱ्यांना चर्चेवेळी दिला होता. त्यानंतर प्रशासनासोबत चर्चा करून मागण्यांवर यशस्वी तोडगा काढण्यात आल्यामुळे हा संप मागे घेण्यात आला. दूधगंगा वेदगंगा बिदरी सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राधानगरी मतदार केंद्रावर 86.74% मतदान झाले. मंगळवारी निकाल असून त्यामध्ये KP पाटील किंवा आमदार प्रकाश आबिटकर कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दूधगंगा वेदगंगा बिदरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी सरासरी 86.74% मतदान झाले. राधानगरी येथील राजर्षी शाहू विद्यामंदिर येथे सकाळच्या सत्रामध्ये मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी तुरळक गर्दी होती. परंतु सकाळी 10 नंतर मतदान केंद्रावर गर्दी होऊ लागली होती. या 2 मतदान केंद्रावर राधानगरीसह बनाचीवाडी, फेजिवडे, पडळी, सावर्धन, शिरोली या गावांचा समावेश असून एकूण मतदान संख्या 566 पैकी 491 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. गट क्रमांक 1 मध्ये सत्ताधारी आघाडी म्हणून राजेंद्र मोरे, राजेंद्र पाटील व राजेंद्र भाटळे तर परिवर्तन आघाडीतून AY पाटील, विठ्ठलराव खोराटे व नंदकिशोर सूर्यवंशी हे उमेदवार रिंगणात आल्यामुळे चुरशीचे वातावरण निर्माण झाले. राधानगरी, करवीर, कागल, भुदरगड कार्यक्षेत्र असणाऱ्या या कारखान्याच्या निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यात पश्चिम भागात असलेल्या वरील गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सकाळी 12 वाजेपर्यंत 50% मतदान झाले. सत्ताधारी व विरोधी आघाडीच्या समर्थकांनी मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांची सोय केली होती, तर ऊस उत्पादक सभासदांना व समर्थकांना अल्पोपहार सोय करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज समाजात बालमजुरीमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. बालमजुरी व बाल गुन्हेगारी याच्यावर प्रकाशझोत टाकणारा रुद्र डान्स अकॅडमी निर्मित उपोषण या बाल चित्रपटाचा शुभारंभ शेडगेवाडी तालुका शिराळा येथे करण्यात आला असून या चित्रपटाचे शूटिंग शेडगेवाडी, मोहोरे, कोकरूड, खिरवडे फाटा वसाहत व रुद्र डान्स अकॅडमीत करण्यात आले. आज समाजात बालमजुरीमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. बालमजुरी व बाल गुन्हेगारी याच्यावर प्रकाशझोत टाकणारा रुद्र अकॅडमी निर्मित उपोषण या बाल लघुचित्रपटाचा शुभारंभ शेडगेवाडी तालुका शिराळा येथे करण्यात आला असून या चित्रपटाचे शूटिंग शेडगेवाडी, मोहोरे, कोकरूड, खिरवडे फाटा वसाहत रुद्र डान्स अकॅडमीत झाले आहे. या बाल लघुचित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे, सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते दीपक कदम, प्रसिद्ध अभिनेत्री योगिता भोसले, अभिनेत्री मधुरा गुजर, अभिनेत्री नमिता सिंग, अभिनेते विनोद दोंदे यांच्यासह बालकलाकार म्हणून आराध्या शिंदे, श्रुतिका पाटील, रुद्र ढेकळे, दीक्षा साठे, स्वरा ढेकळे, प्रणाली धनी, जोशना गुरव, जयराज ढेकळे, चंदना झाडे, तेजस्विनी शेळके, जान्हवी पाटील, श्रद्धा सावंत, आरोही पोवार हे काम करत आहेत. या लघुचित्रपटाचे निर्माते दीपक ढेकळे, कार्यकर्ते निर्माते दिनेश सावंत, लेखक राकेश शिर्के, दिग्दर्शक संजय कसबेकर, कॅमेरामॅन म्हणून धनराज वाघ हे काम करत आहेत. शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी परिसरात पहिल्यांदाच बाल चित्रपटाचे शूटिंग होत असल्याने परिसरातील लहान मुले, नागरिक शूटिंग पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.
शेळगेवाडी येथे पहिल्यांदाच होत असलेल्या उपोषण या बालचित्रपटात परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी, सरस्वती विद्या मंदिर शेळगेवाडी या शाळेतील विद्यार्थ्यांना कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे। उपोषण या बालचित्रपटात आर्थिक विवंचनेमुळे बालमजुरीच्या कचाट्यात अडकलेल्या उमा या शालेय मुलीला पत्रकाराच्या सत्कर्तेमुळे न्याय मिळाला। उमा या मुलीस बातम्यांची दखल घेऊन आमदारांनी शिक्षणासाठी मदत करून पुन्हा तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणले। चित्रपटात प्रसिद्ध SP9 टीव्ही चॅनलचे पत्रकार म्हणून SP9 न्यूजच्या प्रतिनिधी योगिता भोसले व कॅमेरामॅन प्रतापराव शिंदे यांनी काम केले आहे। 4 राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंदोत्सव कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला। ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली, तर महिला कार्यकर्त्यांनी फुगडीचा फेर धरला। राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या 3 राज्यांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाचा आनंदोत्सव कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला। ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली, तर महिला कार्यकर्त्यांनी फुगडीचा फेरा धरला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते येणाऱ्यांना लाडू खायला घालण्यात आले। 3 राज्यात विजय मिळाल्याचे वृत्त समजताच कार्यकर्ते 4 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले। महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रूपाराणी निकम यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले। 2024चा विजयाचा गुलाल याच चौकामध्ये मोठ्या उत्साहात उधळण्यासाठी सर्वांनी शपथ घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। या प्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी 3ही राज्यातील जनतेचे आभार मानले। प्रदेश सचिव महेश जाधव देशाचा विकास फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होऊ शकतो असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे असे सांगितले। बनावट नोटांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA ने शुक्रवारी देशात विविध ठिकाणी छापे टाकले। कोल्हापुरातही एका पथकाने कारवाई करून राहुल तानाजी पाटील आणि जावेद या संशयितांना ताब्यात घेतले। या कारवाईबद्दल कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती। NIA ने शनिवारी जारी केलेल्या प्रेस नोटीसमधील माहितीनुसार बनावट नोटांची निर्मिती आणि त्याचा बाजारपेठेत पुरवठा होत असल्याबद्दल NIA कडे 24 नोव्हेंबरला तक्रार आली होती। त्या तक्रारीनुसार NIAच्या पथकांनी शनिवारी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि कर्नाटकमध्ये छापेमारी केली। कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या कारवाईत राहुल तानाजी पाटील आणि जावेद या दोघांना पथकाने ताब्यात घेतले। त्यांनी काही सिम कार्डचा वापर करून बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय NIAला आहे। त्यानुसार अधिक तपास सुरू आहे। पथकांनी देशात ठिकठिकाणी केलेल्या छापेमारीत बनावट नोटा, प्रिंटिंग, कागदे असे साहित्य जप्त केले। मोहालीतील चंदीगड विद्यापीठात होणाऱ्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होत आहे। या स्पर्धेसाठी श्रद्धा कुंभार हिची 57 किलो वजनी गटात शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे। मोहालीतील चंदीगड विद्यापीठात होणाऱ्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा 3 ते 5 डिसेंबर दरम्यान होत आहे। या स्पर्धेसाठी श्रद्धा कुंभार हिची 57 किलो वजनी गटात शिवाजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली। तिची ही निवड चंदीगड विद्यापीठात झालेल्या नॉर्थ ईस्ट व साऊथ वेस्ट स्पर्धेतील श्रद्धाने चमकदार कामगिरी केली। या कामगिरीच्या जोरावर तिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय कुस्ती स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघात निवड झाली आहे। कोल्हापूरच्या सिनेसृष्टीची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारात आता नवे वळण आले आहे। या प्रकरणात दिवंगत लता मंगेशकर यांचा महालक्ष्मी स्टुडिओच्या आधी लालचंद छाबरिया यांच्याशी व्यवहार झाला आहे। कोल्हापूरच्या सिनेसृष्टीची अस्मिता असलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या व्यवहारात आता नवे वळण आले आहे। या प्रकरणात दिवंगत लता मंगेशकर यांचा महालक्ष्मी स्टुडिओच्या आधी लालचंद्र छाबरिया यांच्याशी व्यवहार झाला आहे। त्या आधारे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर कोल्हापूर यांनी महालक्ष्मी स्टुडिओज LLP यांनी या मिळकतीचे स्वरूप बदलू नये, त्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा निर्माण करू नये, अगर ती मिळकत विक्री करू नये अशी दाव्याच्या निकालापर्यंत तुर्तातुर्त मनाई ताकीद 27 नोव्हेंबरला दिली आहे।
त्यामुळे आता स्टुडिओ शासनाकडे स्थलांतरित करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता आहे। या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी: दिवंगत गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 2019 साली लालचंद्र परशुराम छाबरिया यांच्याशी जयप्रभा स्टुडिओबाबत तोंडी करार करून 2 कोटी रुपये खात्यावर पाठवण्यास सांगितले होते। त्यानंतर पुढील ॲग्रीमेंट होणार होते। त्यानुसार छाबरिया यांनी त्यांच्या खात्यावर RTGSने 2 कोटी 30 लाख रुपये पाठवले। मात्र त्यानंतर लता मंगेशकर आजारी पडल्या। दरम्यान कोरोना काळात लता दीदी व कुटुंबियांनी महालक्ष्मी स्टुडिओज LAP यांना जयप्रभा स्टुडिओ विकला। ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर छाबरिया यांना स्टुडिओची विक्री झाल्याचे कळाले। त्यानंतर 24 मार्च रोजी त्यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला। त्यानंतर सुनावणी होऊन 27 नोव्हेंबरला न्यायालयाने हा तूर्तातूर्त मनाई आदेश केला आहे। छाबरिया यांच्या वतीने अरविंद मेहता यांनी कामकाज पाहिले। या आदेशामुळे हा स्टुडिओ कोल्हापूर महापालिकेच्या ताब्यात देण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे। जुनी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। जो पेन्शन की बात करेगा वही देश पे राज करेगा, अशा घोषणांनी कोल्हापूर दणाणून सोडलं। शनिवारी सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सहकुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी राज्यात शासनाला या महिन्याभराचे अल्टिमेट देऊन पुन्हा बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी राज्य शासनाला या महिन्याभराचे अल्टिमेट देऊन पुन्हा बेमुदत संप पुकारण्याचा इशारा देण्यात आला। मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांना जुन्या पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन 8 महिने लोटले, तरी यावर निर्णय न झाल्याने या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढण्यात आला। दुपारी 1:15 वाजता टाउन हॉल येथून मोर्चाला सुरुवात झाली। सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी द्वारा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने मोर्चाचे आयोजन केले होते। यात आमदार जयंत आसगावकर सहभागी झाले। संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर, वसंत डावरे, भरत रसाळे, SD लाड, सुधाकर सावंत, राजेश वरक, दिलीप पोवार, उमेश देसाई, संजय क्षीरसागर यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व केले। घोषणा देत मोर्चा दसरा चौक, व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला। येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची भाषणे झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले। त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले। अनिल लवेकर म्हणाले, मार्चमध्ये झालेल्या बेमुदत संप काळात शासनाने दिलेल्या आश्वासनामुळे संप स्थगित करण्यात आला। संघटनेच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वाची देखील चूक झाली, पण आता राज्य नेतृत्वाने संप पुकारण्याआधी कोल्हापुरात येऊन चर्चा करावी। सर्व संघटनांनी आपले अस्तित्व अबाधित ठेवून एकत्र लढूया। जुन्या पेन्शनसह शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। यावर चर्चा करून राज्य शासनाने तातडीने या महिन्याभरात निर्णय घ्यावा, अन्यथा महिन्याअखेरीला पुन्हा बेमुदत संप पुकारला जाईल। मोर्चात शहर जिल्ह्यातील 10,000वर कर्मचारी व शिक्षक सहकुटुंब सहभागी झाले। डोक्यावर एकच मिशन, जुनी पेन्शन लिहिलेल्या पांढऱ्या टोप्या, हातात मागण्यांचे फलक, लाल झेंडे घेतलेले कर्मचारी शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते। वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांशी संबंधित 50हून अधिक संघटना यात सहभागी होत्या। क्रीडा पंढरी असलेल्या आपल्या कोल्हापुरात खासदार महोत्सवाअंतर्गत क्रीडा कुंभ मेळावा आयोजित करण्यात आला आहे। यावेळी माननीय पृथ्वीराज महाडिक व माननीय कृष्णराज महाडिक उपस्थित होते। चॅम्पियन ऑफ कोल्हापूर हे ब्रीदवाक्य घेऊन दिनांक 10 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये हा महोत्सव संपन्न होणार आहे। क्रीडा पंढरी असलेल्या आपल्या कोल्हापुरात खासदार महोत्सवाअंतर्गत क्रीडा कुंभमेळा आयोजित करण्यात आला आहे। पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती सर्वांना दिली। यावेळी माननीय पृथ्वीराज महाडिक व माननीय क्रिश महाडिक उपस्थित होते। चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर हे ब्रीदवाक्य घेऊन दिनांक 10 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये हा महोत्सव संपन्न होणार आहे। या महोत्सवामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील मुलांच्या क्रीडा गुणांना वाव मिळणार आहे। या क्रीडा कुंभ मेळाव्यात सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष व माननीय पृथ्वीराज महाडिक यांनी यावेळी केले।
या क्रीडा महोत्सवात पारंपरिक मैदानी खेळ, देशी विदेशी क्रीडा प्रकार, बौद्धिक क्रीडा, कसरत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. जुदो, विशू, कराटे, बॉक्सिंग, फेन्सिंग, मल्लखांब, तायक्वांदो, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक, धनुर्विद्या, कुराश अशा वैद्यकीय खेळांच्या स्पर्धा होतील. तर हॉकी, बास्केटबॉल, टर्फ, फुटबॉल, रग्बी अशा सांघिक खेळांचाही या क्रीडा कुंभमेळाव्यात समावेश आहे. आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या. पुन्हा भेटूत नव्या बातम्यांसोबत. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.